नैवेद्य द्यावं लागतं, नंतर पित्र खाऊ घालायला लागतं. सर्व साहित्य एकत्र करायचं. तळलेले पदार्थ, भात, दही काय तूप दही ता असेल ते, आणि अगदी दक्षिण आपलं जे पूजा करणाऱ्या माणसाचं दक्षिणेकडे तोंड करायचं. आणि दक्षिण केल्यानंतर त्याच्यासमोर 2 पाट मांडायचे किंवा 1 पाट मांडायचा, आणि त्या पाटावरती 2 केळीचे 2 पानं ठेवायची छोटे छोटे, आणि त्या आणि बाजूला गौरीचं अग्नी पेटवायची. अग्नीवरती त्यांचं नाव घेऊन 1 घाट 2 घाट टाकायचे, आणि त्या अग्निमाला म्हणायचं की त्यांच्या आत्म्याला सद्गती शांती लाभो आणि माझ्या कार्यात विघ्न आणू नका. तसंच ते पाटावरती 2 पाय केलेले, 1 कावळ्या करतात आणि 1 गाई करतात. तर एक कावळ्याच्या ते 1 घाट टाकायचं, त्याचं नाव घ्यायचं कोणाचं असेल तर, परत आणखी दुसरा घाट टाकायचं आणि तुमच्या आत्म्याला सद्गती शांती लाभो. तसंच कावळ्याच्या येईल तसंच म्हणायचं. म्हणजे आणि पाणी फिरवायचं, अगरबत्ती फिरवायची आणि नमस्कार करायचा. आणि ते 2 पानं आहेत गाईचे, आणि ते टेरेसवर ठेवायचं. आणि तुमचं जे अग्नी पेटवली त्याच्यावरती टाकलेला भात जे आहे तो बाहेर कुठे अगदी तुमचं व्हरांड्यात म्हणा किंवा टेरेसवर म्हणा ठेवलं तरी चालतं.